चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुग्घुसमध्ये वर्धा नदीच्या नकोडा रेती घाटावर पोकलेन मशीनच्या सहाय्यानं वाहत्या धारेतून वाळू उपसा जोमानं सुरू आहे। या उत्खननामुळे पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। वर्धा नदीच्या नकोडा रेती घाटावर 2 पोकलेन मशीनच्या सहाय्यानं वाहत्या धारेतून वाळू उपसा जोमानं सुरू आहे। नदीच्या मधल्या भागातून वाळूचं अवैध उत्खनन सुरू असल्यामुळे नदीत पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता आहे। वाळू घाटावर साठा गोळा करण्यात येतोय। वाळू तस्करांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत असल्याची चर्चा आहे। याकडे महसूल विभाग आणि पाटबंधारे विभाग तसंच पोलीस प्रशासन लक्ष वेधून कारवाई करणार का असा सवाल आता नागरिक विचारतायत। या वर्धा नदीच्या पात्रात एसीसी कंपनीने देखील सर्रासपणे पोकलेनच्या सहाय्यानं पाणी टाकीच्या भोवताल खोल करून पाण्याची दिशा बदलवण्याचं 3-4 दिवसांपासून सुरू केलं असून याकडे संबंधित विभागाचं दुर्लक्ष आहे। त्यामुळे येत्या उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याचं चित्र आहे। संबंधित विभागांनी वर्धा नदीची पाहणी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे।